नवोदय मंथन स्कॉलरशिप आणि ऑलिम्पियड सारख्या परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 25×10चा वर्ग मायनस 25×8चा वर्ग असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला 25ने 10च्या वर्गाला गुणायचा आहे आणि 25ने 8च्या वर्गाला गुणायचा आहे. पण असा गुणाकार न करता आपण कॉमन पद्धतीने हा प्रश्न सोडणार आहे. कारण जर आपण 25×10चा वर्ग म्हणजे 10चा वर्ग 100 करून 25ला जर गुणित बसलो आणि 8चा वर्ग 64नी 25ला जर गुणित बसलो तर आपल्याला भरपूर वेळ लागेल. पण तेवढा वेळ आपल्याला परीक्षेला नसतो. म्हणून आपण कॉमन पद्धतीने हा प्रश्न सोडणार आहे. म्हणून आपण 25 ही संख्या कॉमन काढणार आहे. इथे 10चा वर्ग होतो 100, 30 संख्या खाली 100 मध्ये आहे आणि 8चा वर्ग होतो 64, 30 64 ही संख्या खाली पण आहे. म्हणून आपण 10चा वर्ग 100 मायनस 8चा वर्ग 64 अशी संख्या लिहून घेऊ आणि खालची संख्या परत ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ. हे दोन्ही ब्रॅकेट आपल्याला सारखे दिसतात म्हणून हे दोन्ही ब्रॅकेट आपण असे कट करून घेऊ. खाली उरतात 25 म्हणजे आपले उत्तर आले उदाहरणाचे 25. अशा रीतीने आपण या उदाहरणासारखे पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडू शकता.